नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण प्रॅक्टिस सेट 20 याविषयी माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी प्रॅक्टिस सेट सोडवण्यासाठी महत्त्वाच्या ज्या संकल्पना आहेत त्या पाहणार आहोत. त्यातील पहिली संकल्पना आहे अँगल्स इन अ लिनियर पेअर, म्हणजेच रेषीय जोडीतील कोन. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की रेषीय जोडीतील कोन कशा प्रकारचे असतात. तर दोन लगतचे असलेले जे कोन आणि त्या दोन कोनांनी मिळून जर एक स्ट्रेट लाईन तयार होत असेल तर त्यांना आपण काय म्हणतो, रेषीय जोडीतील कोन असं म्हणतो. त्या दोन कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. ही एक संकल्पना. आणि दुसरी संकल्पना आहे आपल्याला या प्रॅक्टिससाठी महत्त्वाची, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. तर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स जे आहेत बघा, ज्या वेळेस दोन अपोजिट रे एकमेकाच्या विरोधात ज्या वेळेस जे कोन करतात ते कोन का असतात, व्हर्टिकली अपोजिट असतात. आता इथं PQS आणि RQT. तर आपण पाहू शकतो की the angles formed by the opposite ray of the arms of an angle is said to be opposite angle. म्हणजेच ज्या दोन किरणांनी कोन तयार झाला त्याच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोन पहिल्या कोनाचा विरुद्ध कोन असतो. आणि हे जे विरुद्ध कोन असतात ते द व्हर्टिकली अपोजिट अँगल्स फॉर्म्ड व्हेन टू लाईन्स इंटरसेक्ट आर ऑफ इक्वल मेजर, म्हणजे ते समान मापाचे असतात. यावर आधारितच आपल्याला हा प्रॅक्टिस सेट 20 सोडवायचा आहे. तर प्रॅक्टिस सेट 20मध्ये आपल्याला पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. लाईन AC अँड BD इंटरसेक्ट ॲट अ पॉईंट P. मेजरमेंट ऑफ अँगल APD इज इक्वल टू 47 डिग्री. Find the measure of angle APB, angle BPC and angle CPD. तर आपण सुरुवातीला दिलेली आकृती पाहूया आणि त्यानंतर आपण ते सोडून घेऊया. तर बघा, आपल्याला दिलेली आकृती अशी आहे की अँगल दिलेला आहे APD. हा जो अँगल आहे तो 47 दिलेला आहे. तर आपल्याला काढायचे अँगल आहेत APB, अँगल APC अँड अँगल DPC. आता हे दोन जे लाईन दिलेले आहेत AC आणि DB, या दोन काय P या बिंदूमध्ये काय छेदत आहेत, त्याच्यामुळं तयार होणारे जे काही आपल्याला इथं विरुद्ध कोन आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स जे आहेत, तर आता इथं आपल्याला सांगता येईल हा जो कोन आहे APD ह्याला व्हर्टिकली अपोजिट आहे BPC. तसंच हा जो आहे APB ह्याला व्हर्टिकली अपोजिट आहे DPC. तर हे अपोजिट अँगल आहेत. त्यानंतर आपण अपोजिट अँगल्स पाहिलेले आहेत की दोन्ही समान मापाचे असतात. म्हणजे हा 47 असेल तर हा देखील अँगल BPC देखील का असेल, 47 डिग्री असेल. आता आपल्याला हा दुसरा अँगल काढावा लागणार आहे. मग हा दुसरा अँगल काढण्यासाठी आपण थोडंसं काय करूया, याला सरकावून घेऊया. त्यावेळेस आपल्या लक्षात येईल, समजा ही खाली रेष जर आपण झाकून घेतली तर काय झालेलं आहे, हे जे दो अँगल आहेत ते आता लिनियर पेअरमधले अँगल झालेले आहेत. मग आपल्याला माहीत आहे लिनियर पेअर म्हणजेच रेषीय जोडीतील कोन, त्यातला एक कोन हा 47 अंशाचा आहे. तर दुसरा कोन किती असेल, म्हणजेच तो 180 वजा 47 असेल. म्हणजे हे आपण करून घेऊ शकतो. 180 मधून 147 वजा केले तर
133 अंशाचा कोन हा आपला अँगल ए पी बी असेल. हा 147 म्हणजेच त्याचा जो अपोजिट अँगल आहे तो देखील काय 133 अंशाचा असेल. आता आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिस सेट 20 याचं पहिल्या प्रश्नात सोल्युशन लिहूया. अँगल ए पी डी अँड अँगल ए पी बी आर अँगल्स इन अ लिनियर पेअर. हे जे दोन अँगल्स आहेत ए पी डी आणि ए पी बी हे दोन काय आहेत रेषीय जोडीतील कोण आहेत हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे. तर आपण आता याला म्हणून लिहू शकतो therefore measurement of angle APD plus measurement of angle APB is equal to 180 डिग्री. आता आपल्याला माहीत आहे याचं माप दिलेलं आहे आपल्याला ए पी डी ह्या क्वेश्चनमध्ये दिलेलं माप आहे 47 डिग्री प्लस मेजरमेंट ऑफ अँगल ए पी बी इज इक्वल टू 180 डिग्री. आपल्याला इथं मेजरमेंट ऑफ अँगल ए पी बी काढायचं आहे म्हणून लिहूया 180 मायनस तिकडं प्लस आहे मायनस होईल 47 डिग्री. तर याचं आपण ज्यावेळेस वजाबाकी करतो त्यावेळेस उत्तर येईल 133 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल ए पी बी इज इक्वल टू 133 डिग्री. मग आपण लिहू शकतो म्हणून therefore measurement of angle APB is equal to measurement of angle CPD is equal to 133 डिग्री. आता हे ए पी बी आपण 133 डिग्री काढलं परंतु सी पी डी 133 डिग्री लिहिलं कशामुळं तर इथं आपण लिहू शकतो कारण हे दोन अँगल काय आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल्स म्हणल्या व्हर्टिकली अपोजिट अँगल्स तसंच आता आपण लिहू शकतो मेजरमेंट ऑफ अँगल ए पी डी इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल बी पी सी इज इक्वल टू 47 डिग्री. याला देखील आपण कारण लिहू शकतो हे दोन अँगल देखील 47 डिग्रीचे आहेत कारण काय हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत म्हणून लिहा व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. म्हणून आपण याचं उत्तर लिहू शकतो कन्क्लुजन लिहू शकतो मेजरमेंट ऑफ अँगल ए पी बी इज इक्वल टू 133 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल बी पी सी इज इक्वल टू 47 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल सी पी डी इज इक्वल टू 133 डिग्री. तर अशा पद्धतीनं आपण हे पहिलं उदाहरण सोडवलेलं आहे. यानंतर आपल्याला दिलेलं दुसरं उदाहरण आहे लाईन पी क्यू अँड आर एस इंटरसेक्ट ॲट अ पॉईंट एम. मेजरमेंट ऑफ अँगल पी एम आर इज इक्वल टू एक्स डिग्री. व्हॉट आर द मेजरमेंट ऑफ अँगल पी एम एस, अँगल एस एम क्यू अँड अँगल क्यू एम आर. तर आपण याची फिगर पाहू शकतो. इथं देखील पी क्यू आणि
एस आर या दोन लाईन ज्या आहेत एम बिंदूमध्ये इंटरसेक्ट करत आहेत आणि आपल्याला इथं अँगल दिलेला आहे पी एम आर हा एक्स डिग्रीचा आहे. तर आपल्याला हे दुसरे जे राहिलेले अँगल्स आहेत ते काढायचे आहेत. अगदी आपण पहिलं एक्झाम्पल जसं पाहिलं त्याच पद्धतीचं एक्झाम्पल आहे ते आपल्याला सोडवायचं आहे. तर याच्यासाठी देखील आपण पहिल्यांदा लिनियर पेअरमधील अँगल्स आणि पुन्हा व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे पाहणार आहोत आणि त्याच पद्धतीने सोडवणार आहोत. जर आपण ही रेषा जर ड्रॉप केली तर हे दोन अँगल जे आहेत ते काय होतात लिनियर पेअरमधले रेषेजोडीतील कोण होतात. तर हा जो अँगल आहे हा एक्स डिग्री आहे म्हणजे हा किती होईल 180 मायनस एक्स डिग्री एवढा होईल. मग हा व्हर्टिकली अपोजिट आहे एक्सचा हा व्हर्टिकली म्हणून हा एक्स होईल. हा ह्याच्या व्हर्टिकली आहे म्हणजे 180 मायनस एक्स डिग्री अशा प्रकारे होईल. याचं उत्तर आपण अशा पद्धतीने लिहिणार आहोत. तर आपण बघा क्वेश्चन नंबर 2चा आन्सर लिहिणार आहोत. सोल्युशन बघा इथं देखील आपण असंच लिहायचं आहे अँगल पी एम आर अँड अँगल पी एम एस आर अँगल्स इन लिनियर पेअर. कारण हे जे पी एम आर आणि पी एम एस हे जे दोन अँगल आहेत ते काय लिनियर पेअरमधले अँगल आहेत. म्हणून लिहा देअरफोर मेजरमेंट ऑफ अँगल पी एम आर प्लस मेजरमेंट ऑफ अँगल पी एम एस इज इक्वल टू 180 डिग्री. कारण हे दोन्ही अँगल काय लिनियर पेअरमधले आहेत. मग आपल्याला इथं माप दिलेलं आहे आपल्याला पी एम आर हेच माप दिलं आहे 1 प्लस मेजरमेंट ऑफ अँगल पी एम एस इज इक्वल टू 180 डिग्री. आता बघा आपल्याला ह्या पी एम एसचं माप काढायचं आहे म्हणून लिहा मेजरमेंट ऑफ अँगल पी एम एस इज इक्वल टू 180 मायनस एक्स. तर एवढं डिग्री याचं माप होईल. तर अशा पद्धतीनं आपण मेजरमेंट ऑफ अँगल पी एम एस काढून घेतलेला आहे. मग पी एम एस काढून घेतल्यानंतर आपण अशा पद्धतीने लिहू शकतो देअरफोर मेजरमेंट ऑफ अँगल पी एम एस इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल क्यू एम आर इज इक्वल टू 180 मायनस एक्स डिग्री. तर हे आपण का लिहू शकतो कशामुळं तर पी एम एस आणि क्यू एम आर हे काय आहेत दोन्ही अँगल जे आहेत ते व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. म्हणून लिहा कंसामध्ये व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. तर याच पद्धतीने आपण लिहू शकतो देअरफोर मेजरमेंट ऑफ अँगल पी एम आर इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल एस एम क्यू इज इक्वल टू एक्स डिग्री. आता पी एम आर आणि एस एम क्यू हे देखील एक्स डिग्रीचे आहेत. कारण काय तर हा एक्स आहे म्हणजे हा देखील एक्स आहे म्हणजे काय हे दोन्ही व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. म्हणून लिहा इथं व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. तर आपण ह्याचं उत्तर लिहू शकतो therefore measurement of angle PMS is equal to in bracket 180 minus x bracket close degree measurement of angle SMQ is equal to x degree measurement of angle QMR
आर इज इक्वल टू 180 मायनस एक्स डिग्री. अशा पद्धतीनं आपण हा प्रॅक्टिस सेट इथं सोडवलेला आहे.